छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीचा राज्यभरात उत्साह। अनेक ठिकाणी शोभायात्रा, पदयात्रा, विविध कार्यक्रमांचं आयोजन। किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शिवजयंतीचा जल्लोष। सोलापुरात शिवजन्मोत्सवाचा सोहळा संपन्न। पाळणा सोहळ्याला हजारो शिवभक्तांची उपस्थिती। वीरमाता आणि वीरपत्नी यांच्या हस्ते शिवरायांचा पाळणा झुलवण्यात आला। मुंबईच्या गोरेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा संपन्न। शिवरायांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध जय जवान गोविंदा पथकाकडून 9 थर लावत शिवरायांना मानवंदना। हिंगोल्यातील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य विद्युत रोषणाई। अकोला नांदेड मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्युत रोषणाईने उजळून निघालाय। सोलापुरात 2,500 महिलांकडून भगवा फेटा आणि साडी परिधान करून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा। डॉल्बीमुक्त शिवजयंती साजरी करण्याचा महिलांचा संकल्प। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर आरोग्य पथक तैनात, तर वन विभागाकडून किल्ल्यावर प्लास्टिक बंदी। शिवजन्मोत्सवासाठी किल्ल्यावर पाण्याची सुविधा। शिवजयंतीनिमित्त साताऱ्यातील अजिंक्य तारा किल्ल्यावर मशाल महोत्सव आयोजन। पारंपरिक वाद्यांच्या गजरात अजिंक्य तारा किल्ल्यावर शेकडो मशाली प्रज्वलित। बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। त्यानंतर डोळ्याचं पारणं फिटवणारा फायर शो या ठिकाणी सादर। हा फायर शो पाहण्यासाठी बदलापूरकरांची मोठी गर्दी। आज शिवजयंती दिनी राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारणीची पायाभरणी। प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार। पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पायाभरणी होणार। नाशिकच्या पंचवटी कारंजा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण। गिरीश महाजन यांच्या हस्ते अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाचं वादळ। 4 दिवसात 145 कोटींची कमाई। भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप। आमचे प्रदेशाध्यक्ष 4.5 तास भेट झाल्याचं म्हटल्यामुळे संभ्रम निर्माण झाला। सुरेश धसांचं वक्तव्य। सुरेश धस यांची विश्वासार्हता संपली। सुरेश धस यांच्यावर टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही। अंजली दमानी यांचं वक्तव्य। बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यानं षडयंत्र रचलं। बीडमधल्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार। सुरेश धस यांची माहिती। खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांकडून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या पत्नीला अश्रू अनावर, तर माझ्या मुलाचा चेहरा देखील पाहू दिला नाही। संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर। न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा नाही। ग्रामस्थांची सुळेंसमोर कैफियत, तर मी तुमच्या न्यायासाठी लढणार। सुप्रिया सुळेंचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अजूनही फरार। मंत्री राजीनामा देत नाही, सरकार सगळ्यांना पाठीशी घालतंय। अंबादास दानवेंचा आरोप, तर अजितदादांचं वक्तव्य सूचक। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, अंबादास दानवेंची मागणी। संतोष देशमुखांना बदनाम करायचा बनाव होता। गुन्हेगारी टोळीच्या मुख्याने सर्व बनाव केला होता। कटकारस्थानात एक पोलीस अधिकाऱ्याची गाडी होती, धनंजय देशमुखांचा आरोप। आरोपी वाल्मिक कराडच्या मागे ईडी का लावली नाही? कृष्णा आंधळे का सापडत नाही? आरोपीचे सीडीआर काढा। खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। सरकार मुक्काबधीर झालंय, मसाजोकरांचा आवाज कोणीही ऐकणार नाही। मुख्यमंत्री जुन्या मित्र परिवाराला वाचवतायत। बीड हत्या प्रकरणात संजय राऊतांचा आरोप। राख आणि इतर आर्थिक गुन्ह्यांमधील वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा। भाजप आमदार सुरेश धस यांची पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे मागणी। निवडक पोलीस अधिकारी अनेक वर्ष बीडमध्ये कार्यरत असल्याचा धसांचा आरोप। विलेपार्ले ठाकरेंना धक्का। उपजिल्हा प्रमुख जितेंद्र जनावळेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश। वरळी डोममध्ये उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। ठाकरेंना पहिली मशाल देणारा जितेंद्र जनावळे आपल्याकडे आला। जनावळेंच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। सगळं देऊनही दुसरीकडे जाणार असतील तर त्यांना कोणी थांबवू शकत नाही। ज्यांचं मन लागत नाही त्यांना थांबवण्यात काही अर्थ नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीनंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेत दुसरा झटका द्यायचा। विधानसभेत तो झाकी है, मुंबई महापालिका तो अभी बाकी है, एकनाथ शिंदेंचा निशाणा। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला आधी नाही बोलले होते, एका रात्रीत असा काय चमत्कार झाला? रामदास कदमांचा उद्धव ठाकरे यांना सवाल। तर 2009 साली मी मुख्यमंत्री होईल म्हणून मला उद्धव ठाकरेंनी गुहागरमध्ये पाडलं, रामदास कदमांचा आरोप। एखाद्या राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा ठाकरेंचा जीव महापालिकेत आहे, रामदास कदम यांची टीका। तर आदित्य ठाकरेंसोबत काम करताना घाम फुटायचं कारण त्यांना साहेब बोलायला लागायचं, कदमांचं वक्तव्य।
मनोहर जोशींसारख्यांना उद्धव ठाकरेंनी संपवण्याचं काम केलं. उद्धव ठाकरे पापाची फळं भोगतील. एकही नेता शिल्लक राहणार नाही. रामदास कदमांची उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका. एकत्र येण्यासाठी शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी. मराठी माणसांच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचं आवाहन. विधानसभेप्रमाणे मुंबई मनपा नक्कीच जिंकणार. चंद्रशेखर बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त. मुंबई मनपा जिंकेपर्यंत कार्यकर्ते शांत बसणार नाही. संघटन पर्व बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे सुतोवाच. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. मी जातीवाद करत नाही, फक्त आरक्षण मागतोय. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांकडून किसन कथोरेंच्या मंत्रिपदाचे संकेत. किसन कथोरे योग्य वेळी मंत्री होतील. कथोरेंच्या पाठीशी मुख्यमंत्री उभे आहेत. फडणवीसांचं सूचक वक्तव्य. उपमुख्यमंत्री असताना मीही वैद्यकीय कक्ष चालवायचो. उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय कक्ष असणं यात काही गैर नाही. एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेल्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. मंत्रालयात एकनाथ शिंदेंचं समांतर सरकार सुरू. शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात. संजय राऊतांचा आरोप. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना कमाल खान बरळला. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खानची आक्षेपार्ह पोस्ट. छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकूर काढा. मुख्यमंत्री फडणवीसांचे विकिपीडियाला आदेश. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आजपर्यंत चुकीचा लिहिला गेला. मनुवाद्यांनी कायम छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं. पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांची टीका. चर्चेत राहण्यासाठी महाराजांचा वापर करू नये. कमाल खानला औरंगजेबाच्या बाजूला झोपवावं लागेल. आमचे मुख्यमंत्री या गोष्टी सहन करणार नाही. नितेश राणे यांचं वक्तव्य. कमाल खानचा शाहिस्तेखान करणार. कमाल खानच्या वादग्रस्त विधानानंतर आमदार संग्राम जगताप यांच्याकडून संताप व्यक्त. महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत कमाल खानने देशद्रोहाचा गुन्हा करण्याचं पाप केलंय. केआरकेचा बंदोबस्त करा. अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकर यांची मागणी. विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असलेला आक्षेपार्ह मजकूर काढण्यात यावा. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांची मागणी. दापोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का. ठाकरेंच्या 5 माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. ठाण्यात जितेंद्र आव्हाडांना धक्का. आव्हाडांच्या निकटवर्तीयांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाड हे आता तरी आत्मचिंतन करतील. अभिजित पवार हेमंत वाणी यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर आनंद परांजपेंची प्रतिक्रिया. केवळ एक माणसामुळे तेव्हा अनेकांनी राष्ट्रवादी सोडली होती. अजित पवारांची नाव न घेता जितेंद्र आव्हाडांवर टीका. मी 34 वर्ष बारामतीत जीवाचं रान केलं. लोकसभेला माझ्या पत्नीचा 48,000 मतांनी पराभव झाला. नाझीब मुल्लाचाही पराभव झाला. बारामतीच्या पराभवावरून दादांकडून सल व्यक्त. संदीप नाईकांसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटात गेलेले माजी नगरसेवक पुन्हा भाजपात. ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांचा पक्षप्रवेश झाला. रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. ठाकरेंचं सरकार असताना वरुण सरदेसाईला सुरक्षा का दिली होती तेव्हा कोणी प्रश्न विचारला नाही. नितेश राणेंचा विरोधकांना टोला. सुरक्षा ही पक्षावर अवलंबून नसते. संबंधितांना किती धोका यावर सुरक्षा अवलंबून असते. नेत्यांच्या सुरक्षा कपातीवर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. संजय राऊतांना विधानं करण्याशिवाय कामच नाहीये. राऊत ब्रश करायच्या आधीच बोलायला सुरुवात करतात. भाजप नेते अनिल बोंडेंची राऊतांवर टीका. हर्षवर्धन सपकाळांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणार. महाराष्ट्रात येत्या काळात काँग्रेस सत्तेत येईल. काँग्रेस नेते नाना पटोलेंकडून विश्वास व्यक्त. 5 वर्षांनंतर महाराष्ट्रात आपली सत्ता येईल. डंके की चोट पर सांगतो. काँग्रेसची सत्ता आणणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारता सपकाळांचा अंतर्धार. रोहित पाटलांच्या मध्यस्थीने पैलवान चंद्रहार पाटील यांचं 1 दिवसीय उपोषण मागे. 30 तारखेपर्यंत वाट बघणार. अन्यथा आमरण उपोषण करणार. चंद्रहार पाटलांचा इशारा. विधानसभेप्रमाणे मुंबई मनपा नक्कीच जिंकणार. चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास.